आज आपल्या प्रगती गृह उद्योगमध्ये सर आणि मॅडम आलेले आहेत। त्यांना एक त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे। त्याच्यासाठी ते आज प्रगती गृह उद्योगला भेट देण्यासाठी आलेले आहेत अहिल्यानगर येथून। तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की ते कुठून आले आहेत, कोणता व्यवसाय घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी कोणता व्यवसाय घेतला आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। काय नाव मॅडम आपलं? सुनीता दिलीप पुंड। कुठून आलात मॅडम? आम्ही अहिल्यानगर। आज प्रगती गृह उद्योग मध्ये कोणता व्यवसाय बघण्यासाठी आलात मॅडम? आम्ही फुलवाती आणि समयवात हे दोन मशीन बघितले आम्ही। कुठे बघितलं होतं मॅडम तुम्ही प्रगती गृह उद्योग बद्दल? आमच्या मुलीने गुगलवर सर्च केलं होतं प्रगती गृह उद्योग बद्दल, मग आम्ही त्याच्यावरून हे करून आलो आज इथे। ओके, मग तुम्ही आज ऑफिसला व्हिजिट केली, कसं वाटतंय मॅडम? छान वाटतं। म्हणजे ऑफिस कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं। म्हणजे येण्याआधी तुमच्या मनात काही होतं का भीती की खरंच ऑफिस असेल नसेल, कसं असेल? म्हणजे इथे आल्यानंतर कसं वाटलं? नाही, चांगलं वाटलं एकदम। तुम्हाला इथे स्टाफने पूर्ण हेल्प वगैरे केली का? छान केली। मशीनचा डेमो वगैरे हो बघितला का मॅडम? हो। कसं वाटलं मॅडम मशीनचं वर्क? छान आहे, म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला। खूप अवघड आहे का करायला? नाही। कोणती मशीन, कोणता व्यवसाय घेतात मॅडम? समयवात। समयवातीचा। ओके, आणि कोणासाठी घेतायत मॅडम ही मशीन? माझ्यासाठीच। एक काय उद्देश आहे मॅडम तुमचा, हा व्यवसाय घेण्यामागे काय उद्देश आहे? आता काहीतरी चालू पाहिजे उद्योग म्हणून। घरात बसून बाहेर जाता येत नाही, तर मग घरात बसून काहीतरी व्यवसाय पाहिजे। सर, तुम्हाला कसं वाटतंय ऑफिसला येऊन? नाही, छान, चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं, काय अडचण नाही। तुम्हाला काय असं वाटलं का कुठे की आपण कुठे? नाही, सेवा सगळी व्यवस्थित दिली आम्हाला। सगळे जेवढे कर्मचारी आहेत त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित सांगितली माहिती। ओके, आणि सर तुम्ही आज म्हणजे मॅडम सोबत आलात हा व्यवसाय घेण्यासाठी। आज तुम्हाला एक कुटुंबाला हातभार लागावा एक म्हणून मॅडम पण करतायत, तर तुम्ही तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतंय की असं काहीतरी उद्योगाच्या आम्ही शोधातच होतो, घरून काहीतरी उद्योग व्हावा। कारण आमच्याकडे ग्रामीण भागात मध्ये असल्यामुळे कसं आहे, इन्कमला काही चान्स नाही ना, फक्त शेतीवरती अवलंबून, आणि शेती आम्हाला थोडी, त्याच्यामुळे नुसते कष्टच करावं लागतात ना। शेतात कामच करावं लागतं, आणि मग ते आता वयामानानुसार आम्हाला काम होत नाही शेतीचं, त्याच्यासोबत म्हणून मग आम्ही आता हे थोडे पैसे साठवून हा उद्योग चालू केला आहे। ओके ओके सर, मग तुम्ही जो हा काही उद्योग व्यवसाय चालू केलाय ह्याच्याबद्दल तुम्ही आता बघितलं तर कसं वाटलं तुम्हाला? असं वाटतंय की भविष्यात काहीतरी एका मशीनचे 2 मशीन होतील असं वाटतंय आजचं पाहिलं ते। ओके, आपल्याकडे एक सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे, तुमच्या सर्व काम करण्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती काम करताय, किती वेळ देताय मशीनला, तसं तुमचं प्रोडक्शन होणार आहे। सर, आपल्या प्रगती गृह उद्योग बद्दल काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही एक ॲग्रीमेंट केलं, मशीन बघितली, त्याचा डेमो बघितला, तर तुम्ही प्रगती गृह उद्योग बद्दल काय सांगाल? प्रगती उद्योग याच्याविषयी माझं एक मत आहे की ह्या उद्योगाने सर्वसाधारण माणसाला एक चालना मिळेल, आणि याच्यातून जर बरेचसे संसार सोयीला लागली, मार्गस्थ झाली, तर एक जनतेपर्यंत चांगला संदेश जाईल किंवा ज्या महिला घरी बसतात त्यांना प्रगती करण्याची एक संधी आहे। युट्यूबला जसं तुमच्या मुलींनी बघितलं तसं असं बाकीच्या पण आपल्या महिला असतात, काही पुरुष असतात, सगळे अशा बघत असतात की आपल्याला साईड इन्कम काय करतात, तर तुम्ही त्यांना एक काय सांगाल? की आमची अशी इच्छा आहे की हा साईड इन्कम म्हणून एक चांगला व्यवसाय प्रत्येकाने गृहिणी म्हणून करावा। ओके, म्हणजे प्रत्येक गृहिणीने असा व्यवसाय करावा। तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची गरज आहे का? नाही, काही गरज नाही, कारण तुम्ही पूर्ण त्याच्या मार्केटिंगचा आम्हाला एक चान्स दिलेला आहे, त्याच्यामुळे बाहेर जाण्याची काही इच्छा नाही राहणार ना, गरज नाही पडणार तुम्हाला बाहेर जाण्याची, कारण तुम्हाला मार्केटिंग करायची नाही, तुम्हाला फक्त काम करायचं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग तुम्ही करतायत म्हणून आम्ही तो व्यवसाय स्वीकारलाय, म्हणजे कंपनीच माल घेते म्हणून स्वीकारलाय आम्ही तो विषय, नाही तर आमच्याच्याने ते शक्य नाही। मार्केटिंग बाहेर फिरून आणि मार्केट उभं करणं सोपं नसतं। प्रगती गृह उद्योग तेच काम करतंय की एक स्वावलंबी बनल्या पाहिजेत महिला, त्याच्यासाठीच प्रगती गृह उद्योग कार्यरत आहे। ओके सर, मॅडम, तुम्ही हा काही बिझनेस घेतला आहात, हा तुमच्याकडे वाढत जावो, आणि आज तुम्ही प्रगती गृह उद्योगला भेट दिली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।